हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू सो मच. तर पहिला सेमीफायनलचा सामना मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल. सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 मध्ये जेथे लढत होत आहे ती जानू स्पोर्ट इताडेच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट वालचिन. वालचिनकरांना आज खुश केलेलं आहे. वालचिनच्या या संघानं घरच्या मैदानावर खूप चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. भलेही मागच्या सामन्यामध्ये विलास भरपूर महागडा ठरला, परंतु त्या सर्व गोष्टी विसरून जी फलंदाजी राहिली ती फलंदाजी कमालीची होती. विशेष म्हणजे तेलीवरे रोहित आणि त्याचबरोबर दीपकच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या आणि त्या भागीदारीच्या बळावरती संघ आता सेमीफायनलमध्ये येऊन पोहोचला. परंतु एका बाजूला जानू स्पोर्ट इताडे याही संघानं खूप चांगला खेळ साकारलाय. त्याचमुळे आता ही लढत फार मोठी असणाऱ्या दोन्ही महान संघ एकमेकांच्या समोर आहेत. सौमिक केबल नेटवर्क चषकाचा फायनलिस्ट संघ कोणता असेल या मॅच नंतर तुम्हाला त्याचं उत्तर नक्की बघायला मिळेल. इताडे पोहोचणार की वालचिनकर पोहोचणार फायनल मॅच खेळण्यासाठी या सामन्यानंतर ते आपल्याला पाहायला मिळेल. विनोद कुलात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. सलामीची जोडी कॅप्टन साहिल आणि त्याच्या सोबतीला बॅटर अक्षय सुरेकर सलामीवीर आपण पाहतोय सध्याच्या घडीला. मागच्या दोन्ही मॅचेसमध्ये इताडे संघाचा आपण जर विचार केला तर धावांचा पाठलाग करत असताना त्यांनी सामना जिंकला, परंतु आता यावेळेला त्यांना पहिल्या डावात बॅटिंग करायची आहे. त्याच्यामुळे इथे आता थोडंसं गेम प्लॅन मध्ये बदल करावा लागेल. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करताना एक चांगलं स्कोर इथे उभं करावं लागेल, कारण समोर घरच्या मैदानावर खेळतात वालचिनचे खेळाडू. त्यांना मोठं आव्हान द्यायचं असेल, मोठं चॅलेंज द्यायचं असेल तर चांगली धावसंख्या इथे उभारणं गरजेचे आहे. सलामीची जोडी साहिल आणि त्याच्या सोबतीला अक्षय. षटक क्रमांक पहिला विनोद. ओ पहिला बॉल यॉर्कर लेत होता, धावपाची संधी असेल. हो हो नितीन कडनं बॉल हातामध्ये पकडण्यात थोडीशी चुकीची झाली आणि त्याच्यामुळे तो बॅटर बचावला गेला. पहिला बॉल डॉट. माझ्या सोबतीनं समालोचक योगी पाटील सर पुन्हा एकदा आता जॉईंट होतात कॉम्बॉक्स मध्ये. वेलकम योगी सर. सुरुवात चांगली आपण पाहतोय विनोद कुलाच्या वतीनं पाहू शकाल. तिथे मात्र लगभग साहिलची विकेट्स मात्र धोक्यात होती, परंतु विकेट किपरकडून मात्र पहिल्या चेंडूवरती थोडीशी आपल्याला चूक पाहायला मिळाली आणि साहिल मात्र त्या ठिकाणी बचावला गेला. हाही सामना मात्र प्रत्येकी 4 षटकांचा असेल दोन्ही टीमच्या माहितीसाठी. आणि आज सर्वच सामने आपण 4-4 षटकांची कव्हर केले, याचं कारण की सर्वांनी वेळेचा भान ठेवला. ओ चांगला फटका गॅपमधून चाललाय, क्लासिकल स्ट्रोक बाय साहिलच्या बॅटमधून निघाला. एक ते पॉइंटच्या पलीकडे जाणारा हा देखणा चौकार. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट कट करत असताना पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येताना आपण पाहतोय पहिला चौकार साहिलच्या बॅटमधून. साहिल मागच्या 2 मॅचेसमध्ये तेवढाही चांगला खेळला नाहीये, परंतु आता हा सामना अत्यंत महत्त्वपूर्ण आणि टीमचा कॅप्टन आहे, त्याच्यामुळे इथून त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेच्या. ती सुरुवात त्याने केलेली आहे. एक चांगला टेक्निकी फलंदाज आहे. पाहतो की जास्तीत जास्त मात्र तो पॉवर प्लेमध्ये खेळ करण्याचा प्रयत्न करतो आणि टिपिकल पॉवर प्लेमध्ये कसं खेळायचं हे साहिल तिसकरला मात्र त्याची पूर्णपणे जाण आहे आणि त्यामध्ये आपण हा स्ट्रोक पाहिला. अगदी गॅप त्याने शोधलं गेलं. चौकारा स्वतःचा डाव त्यांनी इथे मात्र सुरू केला आणि इथे मात्र खुलातनं मात्र कमबॅक केलाय. जबरदस्त चेंडूची लेथ आणि शॉट मिड विकेटला मात्र कुठल्या प्रमाणे चूक झाली नाहीये आणि अखेर पहिला धक्का लागला पहिल्याच ओव्हरमध्ये जानू स्पोर्ट इताडे संघाला. लेन बॉल होता, त्याच्यावर पुल करण्याचा प्रयत्न पाहू प्लेमध्ये. मिड विकेटचा फिल्डर सर्कलमध्ये होता, त्याला बीट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. हलकीशी मुवमेंट पाहायला मिळते आणि ते प्रॉपर एलिव्हेशन मिळाले नाही आणि अखेर पहिला धक्का लागत असताना जानू स्पोर्ट इताडे संघाला 4 या आकड्यावरती साहिलच्या खेळीचा अंत होतोय. फक्त 4 धावांचा तो आपल्या टीमला योगदान देऊ शकला आणि जरूर त्याने निर्धार केला होता की मी शॉट मिडविकेटच्या डोक्यावरून हा फटका मात्र एक्झिक्यूट करेन आणि इथे मात्र मी अजून एक चौकार वसूल करेन, परंतु त्या प्लॅनमध्ये तो मात्र तिथे फसला गेला आणि कुठल्या प्रमाणे मात्र क्षेत्ररक्षकाने चूक केली नाहीये. 4 आकड्यावरती पहिला धक्का जानू स्पोर्ट इताडे संघाला मात्र आपण पाहतोय लागत असताना न्यू बॅटर पाहू शकाल विशाल पटोळे. ज्या विशालनं मात्र धनेश येऊन खुक्षे संघाच्या अगेन्स्ट चांगला खेळ साकारला आणि पुन्हा त्याच्यावरती
विश्वास दाखवलाय संघ नायकानं आणि तो पुन्हा मात्र या ठिकाणी विश्वासार्थ ठरवणार का या सेमीफायनलच्या लढतीमध्ये जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. ओ पुन्हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न खुलातनं मात्र पाहतो की या खेळपट्टीवरती जबरदस्त गोलंदाजी केलेला आहे. मग आई गावदेवी चषक वालसिंग संघ असेल किंवा सौम्य केबल नेटवर्क संघ असेल या खेळपट्टीचा मात्र त्याला चांगला अनुभव आणि त्या अनुभवाचा मात्र पूर्णपणे इथे वापर करतोय समीर. हो जरूर कारण घरच्या मैदानावर ते खेळतात त्यांना खडानखडा प्रत्येक चोरटी वाट या क्रीडांगणावरची ठाऊक आहे आणि या विकेटवर ते सातत्याने खेळत असल्याने सराव करत असल्याने इथे त्यांना चांगले यश मिळालंय. कमी गतीने टाकला बॉल परंतु इथे मिड विकेटच्या वर्ण बॉलला पाठवला. लेन बॉल पिक करत असताना विशाल परटोले 2 धावा त्या ठिकाणी मिळतात आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावा फलकावरती 6 धावा. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि एक चौकार जरूर आला परंतु चांगला कंट्रोल विनोद कुलाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला कारण जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे. त्याच्यामुळे हे जे सामन्याचं महत्व आहे ते वाढलेलं आहे सर योगी सर. निश्चितपणे आणि दुसऱ्या बाजूने आपण इताड्याचा विचार केला तर मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी मात्र फलंदाजी स्वीकारलेली आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 45-50 पर्यंत मात्र जावं लागेल. हो इथे फुल टॉस होता त्याचा सुद्धा मात्र फायदा मात्र फलंदाज उतरू शकला नाही. मिडॉनच्या क्षेत्रापर्यंत क्षेत्राशी पोहोचतोय तो परत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. एक चांगली षटकाची समाप्ती पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इथे संपन्न झालेला आहे. खुलातनं मात्र एक विकेट प्राप्त केली आणि फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या 7. हो जरूर फुल टॉस होता परंतु त्याचा फायदा या ठिकाणी बॅटरला उचलता आलेला नाही आणि एक धाव शेवटच्या बॉलवरती आली आणि 7 धावा आपल्या षटकामध्ये खर्च करत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 7 ऑन अ बोर्ड फॉर द लॉस ऑफ वन इम्पॉर्टंट विकेट. हा खराब बॉल होता खरं तर ह्या चेंडूचा फायदा उचलणं गरजेचं होतं आणि तसंही पॉवर प्लेमध्ये फक्त 2 खेळाडू जे बाउंड्री लाईनवरती असतात बाउंड्री रायडर्स असतात आणि अशा परिस्थितीमध्ये फुलटॉस बॉल तुम्ही मैदानाच्या चौफेर बाजूने कुठेही खेळू शकता. परंतु कुठेतरी घाई केली शेवटच्या चेंडूवरती विशालनं तो फटक्या खेळण्यासाठी आणि त्याच्याच मला पाहतो की तो पूर्णपणे त्या फटक्यावरती ताकद झोकू शकला नाही. तो चेंडूला मात्र पूर्णपणे मिडल करू शकला नाही आणि त्याच्यामुळेच मात्र पाहतो की सिंगल धाव तिथे पूर्ण करण्याची संधी मिळाली. चला थोडंसं आपण वेग वाढवूया कारण वाची संघ लक्ष सुद्धा की याच्यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोहित तेलिवरे मागील सामन्याचा हिरो. काय तो स्पेल राहिला रोहितचा. फक्त 6 धावा त्याने खर्च केले होत्या मुठवालच्या विरोधात 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या होत्या आणि धावांचा पाठला करत असताना मात्र वन मॅन आर्मीचा रोल त्याने मात्र त्या ठिकाणी साकारला. तब्बल 27 धावांवरती तो नाबाद राहिला परंतु तो सामना वेगळा होता. त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ वेगळा होता. आता मात्र हा सामना वेगळा आहे त्यांच्या विरोधात संघ वेगळा आहे आणि तोच परफॉर्मन्स मात्र या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार का. हो पहिला चेंडू फुलर लेत होता अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू. पंच पाहू शकाल त्या ठिकाणी लेगबायच्या माध्यमातून मात्र इशारा दर्शवत आहेत. अवांतर धावी ते मात्र आपण पाहतोय धावफलकावरती 8 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. चांगली सुरुवात करत तर वालचिन टीमसाठीच म्हणूया आपण. भले मोठ्या मॅचचा दबाव असो मोठं टार्गेट चेस होणं कठीण असतं परंतु इथे रोहितनं जी बॅटिंग केली त्याचा आत्मविश्वास आज गोलंदाजीमध्ये झळकलाय. येथे मिसटायमिंग आहे बॉल हवेत आहे. नितीन चौधरी डाऊन दी बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक विकेट गॉन. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी पाहतोय सॉफ्ट डिसमिसल कारण हा झेल नितीनसाठी मात्र पूर्णपणे सहज सोपं झेल होता आणि त्याच्यामुळे पाहतो की त्याच्याकडून कुठल्या प्रमाणे चुकी झाली नाहीये. आणि आता मात्र पाहू शकाल जी सलामीला जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आली होती ती मात्र आता मैदानाच्या पलीकडे गेली कारण सुरुवातीला साहिल तिसकरे बाद झाला आणि आता मात्र अक्षय सूर्यकर बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय दैवत वेलेकर 4थ्या क्रमांकावरती आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 2 गडी बाद 8 आणि जी विनोद सुरुवात केली होती पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र रोहित तेलिवरे सुद्धा मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी साकारतोय. धावसंख्या आता ज्या वेगानं बंद गरजेची होती खरं तर तो वेग तर धारण करता आलेला नाहीये परंतु आता दैवत जो आलेला आहे मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे आणि तो मोठा दबाव जरूर या ठिकाणी तो हँडल करून आज एक संघाला गरज असताना इथे चांगला खेळ करेल का. संकट मोचकाची भूमिका त्याची आपल्याला बघायला मिळेल का. रोहितला इथे सफलता मिळाली आहे. धावा स्थिर धावफलकावरती 8. दैवत वेळेकरकडे आता खरं तर जानू स्पोर्ट इताडीच्या पाठी राख्यांकडून भरपूर सारा
आशेनं पाहिलं जातं. फक्त हलक्या हातानं ड्राईव्ह करण्यात त्याला बॉलला येऊ दिलं. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. दैवत वेलेकर ऑफ द मार्क विथ सिंगल. एका धावेने आता स्कोर पुढे जाताना 9 वर. ओहो, पाहू शकाल या ठिकाणी या शपलून करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी, परंतु एस्टनवरती निशाणा मात्र साध्य झाला नाहीये. पहा या ठिकाणी मात्र पाहतो की या चेंडूमध्ये पूर्णपणे गतीमध्ये बदल केला आणि त्या गतीवरतीच मात्र फलंदाज विशाल पटोले मात्र त्या ठिकाणी बीट झाला आणि डॉट चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त टिचून मारा करतोय रोहित. पुन्हा एकदा तेरीमध्ये ओव्हर द विकेट. विशाल परटोले समोर, यावेळेला उडवदा बॉल. मिसटायमिंग आहे. हवेत चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक धक्का लागतोय. वालचिनकरांनी आता कंबरडा मोडला या ठिकाणी जानू स्पोर्ट इताडेचा. जबरदस्त गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कमालीचं पाहायला मिळालं आणि संघ आता कमालीच्या अडचणमध्ये पाहायला मिळाला, तो म्हणजे जानू स्पोर्ट इताडे. सेमी फायनलची लढत. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 9 धावा आणि 3 धक्के लागलेत. बापदेव पाड्याचा ऐतिहासिक हा क्रीडांगण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण सध्या तरी क्रिकेटचा आनंद घेतोय. चारही बाजूने आपण पाहिलं तर हिरवीगार झाडी तुम्हाला बघायला मिळते आणि अशा वातावरणामध्ये खेळण्याची मजा एक वेगळी राहिली आहे योगी सर. निश्चितपणे आणि आज मात्र त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये खेळण्याचा आनंद आता मात्र पाहतो की वालचिनकर चांगल्या प्रमाणे घेत आहेत. कारण गाभा शेजारी त्यांचा क्रीडांगण आणि सातत्याने मात्र ते याच खेळपट्टीवरती सराव करतायत आणि सध्या तरी परिस्थिती पाहतो की त्यांची चांगली स्ट्रॉंग आपण पाहतोय. सेमीफायनलच्या लढतीमध्ये नवीन फलंदाज पाहू शकेल हर्षद वेलेकर आले, त्याला सुद्धा मात्र त्या ठिकाणी बीट केलाय. 2 ब्रदर्स ऑन फील्ड. एका बाजूला दैवत, दुसऱ्या बाजूला हर्षद आणि एक सक्सेसफुल षटकाची रोहितची आपण समाप्ती होताना पाहायला मिळाली. फक्त त्याने 2 धाबा इथे खर्च केल्या आणि 2 विकेट्स प्राप्त केले. म्हणजे पहा जे सातत्य क्वार्टर फायनलमध्ये त्यांनी मात्र टिकून ठेवलं आणि तेच सातत्य आता मात्र सेमीफायनलमध्ये सुद्धा मात्र त्यांनी टिकून ठेवलेलं आहे. एकापेक्षा एक बेस्ट स्पेल त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये हाताळले समीर. जरूर, आणि एक चांगला कटर होता. दोन्ही बाजूने बॉल वळवतो. 9 धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगला कंट्रोल पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपल्याला बघायला मिळाला. इताडे संघानं मी अगोदरही उल्लेख केला ना की पहिल्या ज्या दोन्ही मॅचेस आहेत त्या धावांचा पाठलाग करत असताना जिंकल्या. प्रजेश गोलंदाजी करण्यासाठी आला, विकेट टेकर गोलंदाज. आणि स्वप्नील सोरे यांच्याकडून मात्र त्या गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पाहू शकाल अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झालाय, त्यामुळे पाहतो की एवढ्या गतीने चेंडू मात्र लॉंगॉनकडे गेला नाहीये. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. आणि आता मात्र या ठिकाणी दोनो भाई और दोनो तबाही आणि मात्र ती तबाही आता मात्र या ठिकाणी सिद्ध करून दाखवावी लागेल. आणि या जोडीवरती आता मात्र समीर पूर्णपणे मदार असेल इताडे संघाची. अगदी बरोबर, परंतु जास्त आता अपेक्षा असेल ती दैवत कडून, कारण बॅटिंगमध्ये दैवतनं नेहमीच चांगला खेळ साकारलाय टीमसाठी. हर्षदी चांगला खेळतो फलंदाजीमध्ये, त्याच्याकडे एक क्लास आहे, परंतु आता त्याचा फटका फसलाय. हवेमध्ये चेंडू, नितीन आलाय चेंडू खाली. नितीन आज काय क्षेत्ररक्षण केलं, विकेट किपिंग कमालीची केलेली आहे. आणखी एक झेल त्यानं पकडला. हर्षद वेळेकर बॅक टू डग आउट. संघ बॅटिंग करतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे आणि धावफलकावरती समीर फक्त 9 धावा. पूर्णपणे नाजूक परिस्थिती सध्या आपण पाहतोय. कुठल्याही फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी चांगला खेळ करता आला नाहीये आणि त्यामुळे पाहतो की रितेश आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. दैवच्या सोबतीला जबरदस्त पंचचा फटका, अप्रतिम शॉट सिलेक्शन आणि चेंडू चालला एका टप्प्याच्या साह्यानं. 4 धाबांसाठी चौकार. चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी चापट दिली, ज्या अनुषंगाने मात्र हा स्ट्रोक आपण रितेशच्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला. आज चांगला खेळ रितेशने सुद्धा मात्र आज स्पर्धेमध्ये साकारला आणि त्याच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी
हा संघर्षमय चौकार आपण पाहतोय, कारण ज्या फटक्याची मात्र कुठेतरी खास आवश्यकता होती, कारण फक्त 9 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. कुठेतरी फायटिंग टोटल पर्यंत जर पोहोचत असेल किमान 40 धावा जरी तुम्हाला इथे उभारला तुम्ही, तर मात्र त्या धावफलकावरती तुम्ही फाईट बॅक करू शकता आणि तोच उद्दिष्टानं आता मात्र या ठिकाणी खेळ करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु इथे गोलंदाज पहा लगेचच त्याचा मात्र चोख प्रत्युत्तर देत आहेत. त्याच्या अगेन जरूर एक चौकार पाहिला, परंतु त्याच्यानंतर लगेचच मात्र तिथे आपल्याला डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. प्रजेशने सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारला एज अ गोलंदाज म्हणून. आणि त्या फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिल्या तर स्थिर आहेत 4 गडी बाद 14. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना, हो फटका हवेत केला आणि हा फटका सुद्धा पाहतो की मिस टायमिंग आणि मिड विकेटचा फिल्डर चेंडूवरती पोहोचलाय. अजून एक विकेटचा पतन. फलंदाज रितेश चाललाय दगावच्या दिशेनं. नाजूक परिस्थिती, परंतु आपण जर या इनिंगचा विचार केला तर दैवत खेळपट्टीवरती आहे आणि या दैवतला मात्र हवी तशी मात्र स्ट्राईक मिळत नाहीये. फक्त त्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, 2 चेंडूमध्ये 2 सिंगल धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि त्याच्या सोबतीला आता मात्र नवीन फलंदाज विघ्नेश आलाय. शेवटचे 7 चेंडूचा खेळ अजून येणं बाकी आहे. केस किमान 7 चेंडूमध्ये 15-20 धाब्यांचा मात्र जरूर तुम्हाला शोध इथे मात्र काढावा लागेल. नाणेफेकी जिंकली, बॅटिंग करण्याचा निर्णय आणि आतापर्यंत अयोग्य निर्णय मी तर म्हणेन, कारण त्या निर्णयावरती मात्र सर्व फलंदाज मात्र खरे उतरले नाहीत. इथे मात्र सिंगल धाव होऊ शकले असते, परंतु दैवत ती धाव घेण्यापासून मात्र विघ्नेशला रोखलं, कारण स्ट्राईक त्याला ठेवायची होती आणि अखेर या 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होता असताना आपण पाहू शकाल. 5 गड्यांच्या मोबदल्यात जानुस्फोट इताडे नाणेफेकी जिंकल्यानंतर 14 धावा फक्त धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हो, सुरुवात जी अपेक्षित होती ती सुरुवात या ठिकाणी करता आलेली नाहीये. फक्त आणि फक्त 14 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवता आल्या आणि निम्मा संघ गारज झालाय आणि ती समस्या आता कुठेतरी आपल्याला बघायला मिळते. ती सध्या तरी जानुस्फोट इताडे संघाच्या बाबतीमध्ये घरच्या मैदानावर खूप चांगला खेळ साकारला आहे गावदेवी स्पोर्ट वालशीनं. अंतिम षटक आहे. मागच्याही सामन्यामध्ये अशीच काहीची स्थिती होती, ज्यावेळेला 3 ओव्हरमध्ये 19 धावा होत्या मुठवल संघाच्या आणि त्यानंतर विलासच्या ओव्हरमध्ये 29 धावा आल्या. मात्र आता यावेळेला 3 ओव्हरमध्ये 14 आहेत, परंतु आता विलासच्या हातामध्ये चेंडू न देता सुजलचा वापर करण्यात आलाय. हो जरूर, कारण सुजलने मात्र या अगोदरच्या मॅचमध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली होती, परंतु कुठेतरी मुठवलच्या अगेन्स्ट मात्र जो अनुभव विलासकडे होता त्या अनुभवाकडे मात्र कुठेतरी चेंडू सोपवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अनुभव मात्र त्या ठिकाणी विलासला झोकता आला नव्हता. आणि आता मात्र पाहू शकाल युवा गोलंदाज सुजलवरती आता मात्र पुन्हा तिथे विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि इथे मात्र काय झालं एक्झॅक्टली, विघ्नेश मैदानाच्या बाहेर गेला, रिटायर्ड हर्ट झाला. येस ओके, चला नवीन बॅटर एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. चैतन्य 14 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचे 6 चेंडू जर दैवतनं एक्झॅक्टली इथे फेस केले तर किमान त्याच्या बॅटमधून 2 ते 3 मोठे फटक्याला आपल्याला एक्झॅक्टली पाहायला मिळू शकतील. आणि त्या अनुषंगाने केला आता दैवतला मात्र या ठिकाणी करावा लागेल, कारण फक्त 2 चेंडू तरी आता मात्र या सेमीफायनलच्या लढतीमध्ये फेस केलेले आहेत. आणि इथे मात्र पहा जबरदस्त वेगवान चेंडू दैवत सारख्या फलंदाजाला तिथे मात्र पूर्णपणे बीट केला. स्वतःवरती पूर्णपणे दैवत नाराज आहे आणि आज का टिचून मारा मात्र आज गावदेवी स्पोर्ट वालसी संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. सर्वच गोलंदाजांनी अप्रतिम खेळ या सेमीफायनलच्या लढतीमध्ये साकारलेला आहे. ग्रेट बॉलिंग, चांगल्या लेंथवर हा चेंडू होता आणि तेथे प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये दैवत वेलेकरला. हा बॉल फुल टॉस आहे, समोर उडवलाय, लॉंग ऑन ला फिल्डर उपस्थित आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू. आणखी एक झेल आणि टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा आवाज आता मैदानाच्या चौफेर बाजूने तुम्हाला येतोय, कारण वालशिंदकरांनी या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. दैवत गॉन. पिवला फूल फुल ग पिवला फूल
कारण ज्याच्यावरती आता मात्र कुठेतरी अपेक्षा होत्या, ज्याच्याकडून मात्र असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या इथे मात्र उभारले जाईल आणि तो सुद्धा मात्र फलंदाज निराश पावलाने माघारी गेला आणि आता मात्र पूर्णपणे संकटामध्ये नाही तर मित्र म्हणतो की पूर्णपणे पिछाडीवरती आता मात्र संघ गेलाय जानूसपोट इताडे. जरूर जरूर खराब खेळ पाहायला मिळाला. सपशेल नांगी टाकली फलंदाजाने असं आपण म्हणूया. फेल ठरले. म्हणजे आता ती मन आहे ती आता मात्र बोलण्याची वेळ आली समीर. मुंबईचा फेमस वडापाव, लोणावळ्याची फेमस चिकी आणि वालचिनकरांच्या समोर येताडेवाल्यांची समोर पडली फलंदाजी फिकी. बिलकुल सही का. ओ लेन बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता आणि खेक बॉल येतोय डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. आज सुजलला मागच्या मॅच मध्ये वापरलं नव्हतं त्यावेळेला चर्चा सुरू झाल्या होत्या की सुजलला गोलंदाजी का दिली नाही आणि आता पहा सुजलकडे चेंडू दिला आणि त्याच्यानंतर सुजलला तो प्रभावी मारा केलेला आहे. असं नाही की विलास सुद्धा मात्र एक चांगला गोलंदाज समीर आहे, परंतु कधी कधी असं होतं की एखाद्या मॅचेसमध्ये मात्र अशा प्रकारे धाबा मात्र त्यांच्या विरोधात येत असतात, परंतु इथे रनआउटची संधी आणि ती संधी सुद्धा मात्र या ठिकाणी त्या संधीचं सोनं केलं आहे. म्हणजे आता वालचिंगर जिथे हात लावतात तिथे सोनं तयार करतायत अशी म्हणण्याची वेळ आली. 8वा धक्का लागल्या. धावबादच्या स्वरूपामध्ये तेथे खेळाडू बाद झाला. समीर अजूनही भरपूर वेळ शिल्लक होता या आजच्या दिवसाच्या खेळामध्ये. टॉस जिंकलेला होता इताडे संघाने की बॅटिंग हा निर्णय सक्सेसफुल तुझ्या मते होता की नाही? नाही खरं तर असं त्यांना वाटलं असावं, कदाचित कॅप्टनला वाटलं असावं की येणाऱ्या डावामध्ये फलंदाजी थोडीशी बॅड लाईटमध्ये येऊ शकते आणि त्याच्याचमुळे तो प्रयत्न केला. मात्र जे तुमचं सकाळपासून सुरू होतं की तुम्ही धावांचा पाठलाग करून जिंकत आलेला होतात ते कंटिन्यू इथून करणं गरजेचं होतं. मी म्हणेल अयोग्य निर्णय घेतला कॅप्टननं आणि त्याच्याच पुढे आता संघ अडचणीमध्ये सापडले. नवीन बॅटर मयूर आलाय. सुजल पुढचा बॉल हवेत. 9वी विकेट मिळेल का? फाईन लेगला जज करतोय. होय 9वा धक्का लागतोय जानूसपोट इताडे संघाला. शेवटची जोडी आता मैदानामध्ये आपण पाहतोय. असं वाटतं की सर्व बादचा धोका आता आलेला आहे. आज गावकऱ्यांना खुश केलं कारण घरच्या मैदानावर असंच आपण म्हणूया. सुजल हो बाळा आलाय. बाळा आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता बाळानं. ही चेंडू डॉट आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 15 धावा फक्त स्कोर कार्ड वरती लागल्या. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 16 धावांचं लक्ष असेल गावदेवी स्पोर्ट वालशीन समोर. क्या बात आहे. सध्या आपण पाहतो की परिस्थिती पूर्णपणे स्ट्रॉंग आहे आई गावदेवी स्पोर्ट वालशीन संघाची. परंतु जर हा सामना तुम्ही जिंकला फायनलमध्ये जर तुम्ही एंटर झाले तर आज सायंकाळची मेजवानी कॅप्टन अवेश वाकडे यांच्याकडून तुम्हाला मालवा धाब्यावरती बिग पार्टी मेजवानी दिली जाणार आहे. ते सध्या जॉबवरती आहेत आणि तिथून मात्र सामन्याचा ते आनंद घेत आहेत. मॉर्निंग सेशन होते समीर ते पहिल्या सामन्यामध्ये, परंतु जॉब सुद्धा फार महत्त्वाचे असतात आणि कामधंदे करून आता सर्व मुलं आता मात्र पाहतो की क्रिकेटवरती सुद्धा लक्ष देत आहेत. ती चांगली बाब आहे. परंतु
लक्ष पाहतोय समीर आपण. म्हणजे किती कठीण आहे बघा ना. आयुष्य जगत असताना तुमच्या आवडी जपणं महत्त्वाचे असतात, परंतु संसार ही सांभाळायचा आहे, प्रपंच मागे आहे. त्या सर्व गोष्टी सांभाळून आज एक युवा तरुण या आपल्या आवडी जपताना दिसलाय. आणि क्रिकेटचा खेळ ही असा आहे की या खेळापासून दूरही राहणं जमणार नाही. अगदी तुम्ही बरोबर म्हटले, परंतु अजूनही तुमची ती वेळ आलेली नाहीये. जेव्हा वेळ येईल समीर, तेव्हा तुम्हाला एक मात्र खरं आयुष्य काय आहे त्याचा मात्र तुम्हाला त्याचा भास होईल. नक्कीच लवकरच त्याचे आमंत्रण तुम्हाला मिळेल. परंतु आता मॅचकडे जाणं महत्वाचं. 16 धावांचं लक्ष्य या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि त्याच्या सोबतीला एक क्लासिकल बॅटर दीपकनं जो डाव खेळला होता, मला आजही तो डाव डोळ्यासमोर येतो. ज्या वेळेला दीपक मैदानात येतो, ALPL सीझन 2 ची ती फायनल मॅच आणि नाईटमध्ये मध्यरात्रीमध्ये दीपकचा तो क्लास, जबरदस्त फटकेबाजी त्यानं केली होती आणि तोच आता मैदानामध्ये उतरलाय. आणि त्याच्या सोबतीनं बॅटर नितीन. अक्षय सोरेकर षटकाला सुरुवात करतोय. हो, पहिला यॉर्कर, परंतु बाटला चेंडू मात्र ब्रश झाला, ही पंचाने मात्र तिथे सांगितलं. आणि अखेर पहिल्या चेंडूवरती पाहतो की आय थिंक नितीन मात्र त्या ठिकाणी बचावलाय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. छोटंसं लक्ष आहे आणि इथून जर आपण पाहतो की सिंगल डबल जरी मात्र धाबा जोडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत मात्र इथे वालची संघ पोहोचू शकतोय. अगदी बरोबर. आणि त्यालाच अनुसरून कदाचित पहिल्या चेंडूवर डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता. एका धावेने ऑफ दी मार्क होत असताना नितीन चौधरी. मित्रांनो, कालच वालशिनकरांची स्पर्धा संपली आणि त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये ते उतरले आणि काय खेळ केलाय त्यांनी. खरोखरच कठीण असतं एखादी स्पर्धा आयोजित करणं, कारण भरपूर सारं भांडवल जमा करावा लागतो, भरपूर व्याप असतो डोक्याला. ओ लेटकट नजाकत, हा दीपक धिंडेचा क्लास आहे. मी अगोदरच उल्लेख केला होता की हा तंत्रशुद्ध खेळाडू आहे. त्याची बॅटिंग बघा, तुम्हाला आवडेल आणि जरूर त्याच्या बॅटमधून हा क्लासिकल चौकार. पण क्लास इथे मात्र पाहायला मिळतो. लेट कट केला आणि चेंडूला येऊ दिलं आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोड उघडलं आणि थर्डमॅनला मात्र त्या ठिकाणी चेंडूला मात्र पाठवलंय. हा पहिला चौकार सेमीफायनलच्या लढतीमध्ये आपण पाहतोय. वालचिन संघाच्या इनिंगमध्ये 5 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयापासून फक्त 10 धावा दूर अक्षय सुरेकर. आणि इथे मात्र पहा पॅडल स्वीप. ओ माय गॉड, जसा चेंडू येतोय समीर तसा मात्र फटका सजवतोय. हा अनुभव आहे आणि अनुभव आता मात्र त्याने पणाला लावलाय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. क्रेझी किया रे, या फलंदाजांनी सर्वांना वेळ लावलंय आणि काय बॅटिंग करते. पॅडल स्वीप, लो फुल टॉस बॉल. ग्रेट बॅटिंग. धावसंख्या धावफलकावरती या चौकारानं आता जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती 16चे लक्ष्य आहे. जबरदस्त इथे मात्र सुरुवात आणि अगदी आता मात्र असं वाटतं की फायनलचे दरवाजे आता मात्र खुले झालेले आहेत आई गावदेवी स्पोर्ट वालची संघासाठी. आणि ते स्कूप करण्याचा प्रयत्न होता. हो, सर्व फटके आता मात्र आपण पाहतो की दीपक धिंडेच्या भात्यामध्ये आहेत आणि तो आता मात्र एक एक फटका बाहेर काढतोय. अगदी बरोबर. क्लासिकल फटके पारतो आणि ताकदीने फटकं त्याच्या बॅटमधून आपण बघत आलेलो आहोत. परंतु आता इथे विजयाकडे अग्रेसर, फायनलचे दरवाजे खुले करताना आपण नक्की म्हणू शकतो. पुन्हा एकदा सुरेकर ओव्हर द विकेट. ओ लेट कट, पुन्हा एकदा दिशा दाखवली आहे. हाही बॉल वेगाने बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला. फलंदाजी आवडले असेल आणि हे फटके तुम्हाला आवडले असतील तर दीपक धिंडेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वन ऑफ द टेक्निकल बॅटर इन ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन. मोरेश्वर सुतार असेल, त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर दीपक धिंडेचं नाव घ्यावं लागेल. ज्या प्रकारे तो चौकार मारतोय, ग्रेट बॅटिंग. तिन्ही चौकार पाहतो की अगदी युक्तीचा मात्र त्याने वापर केला आणि आता मात्र लगभग पाहतो की फक्त फायनल पासून आता मात्र 2 पावलं दूर असेल. यस, 13 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. 3 धाबा दूर आहेत. 16 धाबाचं लक्षाचा इथे मात्र सध्या पाठलाग सुरू आहे. आणि आज वालचिन गावामध्ये पाहतो की पूर्णपणे आनंदाचं वातावरण आता मात्र निर्माण झालेलं आहे. फुलटा चेंडू होता, ड्राईव्ह केला जातो. शॉर्ट स्ट्राईक कव्हरला शत्रश आहेत त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे झाला गेला, परंतु सिंगल धाव मात्र रोखू शकले नाहीत कॅप्टन साहिल तिस्कर. आणि पहिल्या षटकामध्ये पाहू शकला अक्षयच्या विरोधात तब्बल 14 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत.
आज इताडे संघ पाहतो की पूर्णपणे त्याचे खेळाडू उपस्थित राहिले नाहीत आणि त्याचा मात्र कुठेतरी समीर त्या संघाला मात्र चटका लागलाय, फटका बसलाय. अगदी बरोबर. नवनाथ आज संघामध्ये नव्हता, जो एक टेक्निकल बॅटर आहे, जो नेहमीच पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात देतो. जितू एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू, तोही आज संघामध्ये दिसत नाही आणि त्याच्याचमुळे कुठेतरी आता अडचणीमध्ये अधिकच वाढल्या आणि त्याच्याचमुळे आता या सेमीफायनलच्या लढतीमध्ये त्यांची कमतरता कुठेतरी भासलेली आहे. आता फक्त इथून 2 धावांची गरज आहे. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. सुरुवातीला गोलंदाजांनी कमाल केली. रोहित काय गोलंदाजी केली, विनोद खुलातनं पॉवर प्लेमध्ये पूर्ण बांधून ठेवलं. त्यानंतर प्रजेश आणि अंतिम ओव्हरमध्ये सुजल, या सर्व गोलंदाजांनी कमाल केली. स्कोर लेवल या एका धावेने 15 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले आणि प्रथमतःच फायनलचे दरवाजे उघडत असताना आई गावदेवी वालचिंद हा संघ तुम्हाला घरच्या मैदानावर दिसतोय. सौमिक केबल नेटवर्क चषकातील आजचा पहिला दिवस गाजवण्याची तयारी फक्त 1 धाव दूर. जबरदस्त खेळ आज पूर्ण दिवसभरामध्ये वालचिंद संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला आणि तो विनिंग शॉट इनसाइड आउट, बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू चाललाय आणि या आई गावदेवी वालचिंद संघानं फायनल मध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन टीम गावदेवी वालचिंद आणि हार्ड लक जानूस्फोट इताडे. आज खरोखरच ज्या क्रिकेटची आवश्यकता होती, अपेक्षा होती वालचिंद संघाच्या प्रेक्षकांना, त्यांच्या पाठीराख्याला, त्या प्रकारचा त्या लेवलचा क्वालिटी क्रिकेट आज या संघानं इथे मात्र साकारलाय आणि आज प्रथमतः ज्या चालू सीझनमध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये एंट्री केली. तुमचं खूप खूप मी कौतुक करतोय, तुमचं अभिनंदन करतोय आणि देऊया आपण लगेच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. ज्याने एका षटकाचा